सावली काव्यांजली. बॅग ठेवा खाली. आम्हाला घराबाहेर जावं लागतंय. ही तुम्हाला या घरात परत यायची संधी आहे असं समजू नका. तुम्हाला आईंच्या वाढदिवसाला यायचं होतं म्हणून तुम्हाला होकार दिला. याचे वेगळे काही अर्थ काढू नका प्लीज. कार्यक्रम संपलेला आहे, तुम्ही जाऊ शकता. बाकी इथे काय करायचं ते आमचं आम्ही बघून घेऊ. आतापर्यंत एकमेकांना सांभाळत आलोय ना, तसेच इथून पुढे सुद्धा सांभाळू. माझी माणसं कायम माझ्या पाठीशी आहे. गाईच्या पाठीशी उभी राहू शकले नाही, पण तिच्या सोबत. यस. भाऊजी, भाऊजी, आईस्क्रीम घ्या ना. आणि इथे बसा तुम्ही. हो. जे काही घडलं त्यामुळे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलाय. आय नो दॅट. हे बघा, आपण यातनं काही ना काहीतरी सोल्युशन नक्की काढणार आहोत. काही झालं तरी आपण आपलं घर मिळवूच. काय काका? हो, ते तर आहेच. आय नो सगळे घराला खूप मिस करताय. आईस्क्रीमची टेस्ट मिस करायची नसेल तर ते वितळण्याच्या आत खावं लागतं. नंतर काही फायदा नाहीये. लवकर खा. प्लीज प्लीज आईस्क्रीम. प्लीज. मीनाक्षीताई, निरंजनराव. काव्या, मी माझे काहीच कपडे आणलेले नाहीये. आणा मग. सही हे सगळं नाटकच आहे ना, निभवावं तर लागेलच. माझी आपली माणसं, त्यांच्यावर संकट आलंय, ते जिथे राहतात त्या घरावर जप्ती आली, त्यांच्या मदतीला जातोय मी. त्यांना माझी गरज आहे. तुला काही प्रॉब्लेम आहे? म्हणजे तू काव्याकडे परत जायला निघालास? ज्यांना तू तुझी आपली माणसं म्हणतोयस त्यांनीच तुला घरातून हकललं होतं, आठवतंय का तुला? तुला चान्सच मिळाला रे. तशी तुला मी आवडतच नाही ना हल्ली. आणि जर घर बंद आहे तर कुठे जाऊन राहणार आहेस तू? कुठे जातोय, काय करतोय, कोणासोबत राहतोय, तुझा प्रश्न नाहीये हा. तू तुझं बघ. मी माझं बघतीये रे, तू माझ्याकडे बघत नाहीयेस. हा प्रॉब्लेम आहे माझा. तुला तुझ्या फॅमिलीची एवढी काळजी वाटतेय, पण माझ्या पोटात तुझं जे बाळ वाढतंय त्याच्या जबाबदारीची जाणीवही नाहीये तुला. अक्काई भाऊजींची वाट बघत बसली असेल. ते परत येईपर्यंत घरचं दुसरं कोणी जागं व्हायला नको. उगाच पुन्हा सगळ्यांनी प्रश्न विचारले तर त्यांनाच ऑकवर्ड फील होईल. प्रीतम झोपलाय का? झाला होता. तिथे केटरिंगची काही ऑर्डर मिळतेय का ते विचारायला जाणार होते. बरं बरं, जा पण काहीतरी खाऊन जा. हो, मी आले. चटणी अक्काई, अरे चटणी आणलीस तू? बरं ठीक. मी सांबार घेऊन येते. नको थांब, मी घेऊन येते. अगं तू वाढायला सुरुवात कर, मी घेऊन येते. भूक लागली. बरं, आलेच. तुम्ही सगळेच आहात इथे तर जरा
सांगायचं होतं. मी आणि मीनाक्षीने काल जरा विचार केला, थोडी माहिती पण मिळवली. आमचं हे घर सोडून घेण्यासाठी दंडाची रक्कम मिळून जे काय भरायचंय ना ते आम्ही भरू. हो, आणि माझ्याकडे जे काही थोडे दागिने आहेत तेही गहाण ठेवले तर थोडे पैसे जमा होतील त्याचे. माझ्या पण बँकेत थोडंफार साठवलेली रक्कम आहे, ती भरली म्हणजे प्रश्नच मिळेल. भाऊजी हो काय बोलताय तुम्ही हे? अरे ताई अगं काय आहे? दागिने वगैरे गहाण ठेवायची काय गरज आहे? सोन्यासारखं घर समोरून जात असताना हे दागिने मिरवून काय करायचं? भाऊजी पुण्याहून परत आले तर त्यांनी तुला कळवलं का नाही? आम्हाला सरप्राईज द्यायचं असेल त्यांना म्हणून कळवलं नसेल. अक्काई हे अंथरूण खाली का अंतरलंय? कोणाला काही करायची गरज नाहीये. मी गाडी विकतोय. एक मिनिट, तुम्हाला गाडी विकायची गरज नाही. अक्काई हल्ली असं का वागतेस तू माझ्याशी? काहीतरी बदललंय, काहीतरी बिघडलंय मला कळतंय, पण तू मला का सांगत नाहीयेस? आपण एकमेकींपासून काही लपवायचं नाही ही तुझीच शिकवण होती ना. मी काही लपवलं तर तू माझ्यावर रागवायचीस. मला सगळं आठवतंय. खोटं बोललीस ना माझ्याशी? काय विचारते मी लाडू? माझ्याकडे बघून बोल. कालपासून जेवली नाहीस ना, आणि हे माझ्यापासून लपवून ठेवलंस. का वागतेस असं लाडू? अक्काईची असं वागतात का? नाही अक्काई, मला तुला दुःख श्रेष्ठा, मूर्खासारखं काही बोलू नकोस. काव्या, हिला रिक्षात बसव आणि घरी पाठवून दे. जाग. हो आंटी, एका प्रेग्नंट बाईला असा त्रास होत असताना असं वागवणार आहात तुम्ही? तुमच्या होणाऱ्या बाळाची आई आहे मी. मला असं हकलून देणार आहात तुम्ही? ताई अगं, अक्काई हे काय चाललंय सगळं? म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाहीये का? विशू तुम्हाला काहीच बोलला नाही? ओ नो, मी येऊन इथे सिक्रेट फोडलं की काय? पण काव्या आणि मीनाक्षी आंटींना सगळंच माहित होतं. सो मला वाटलं की तुम्हाला तसं नाही ग मधुरा, गैरसमज करून घेऊ नकोस. अगं आपलं परक असं काही नाहीये. मधुर अगं आवर स्वतःला. त्यांनी सांगितलं नाही याचा अर्थ त्यांना सांगायचं नव्हतं असं होत नाही. तुम्हाला नाही कळणार. माझी सख्खी बहीण आहे ही. सख्खी बहीण. अहो, तिच्यावर मोठं संकट आलं तर मी तिला माझ्या घरी घेऊन आले ना. पण आता मला कळतंय की ती मला बहीण मानतच नाही. तिच्यासाठी मी कोण आहे? फक्त सगळ्यांसारखी एक बाहेरची व्यक्ती. अगं काय बोलतेस मधुरा? घरातल्या अशा सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर उघड नाही करतायत ग. देव ना करो तुमच्या घरात असं काही घडलं असतं
तू मला असं सांगितलं असतंस